बेडकिहाळ श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये कार्तिक दीपोत्सव साजरा। बेडकिहाळ येथील ग्रामदैवत श्री कल्याण सिद्धेश्वर मंदिरामध्ये श्री कल्याण सिद्धेश्वर युथ फाउंडेशन यांच्या वतीनं व भाविकांच्या सहकार्यानं रविवार दिनांक 9 रोजी रात्री कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला। शिवानंदन स्वामी यांच्या पौरोहित्याखाली चिंचणी मठाचे नूतन पट्टाधिकारी परमपूज्य शिवप्रसाद देवरू स्वामीजी यांच्या हस्ते व युथ फाउंडेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून दीपोत्सवास चालना देण्यात आली। यावेळी सिद्धेश्वर मंदिर परिसरात हजारो पंत्या लावण्यात आल्या, तर मंदिर सभागृहात आकर्षक अशी फुलांनी व फुलांच्या पाकळ्यांनी संस्कार भारतीची 7 फूट व्यासाची रांगोळी काढण्यात आली होती। तर यामध्ये 5 फूट उंचीची महादेवाची पिंड ठेवून आकर्षक अशा पंत्या ठेवण्यात आल्या होत्या। ही रांगोळी महादेवाची पिंडी देखावा व फिरत्या पंत्या लक्षवेधी ठरल्या। याचबरोबर महालक्ष्मी देवीची रांगोळी, नंदी तसेच व्यासपीठावर काढण्यात आलेली संस्कार भारती रांगोळी लक्षवेधी ठरल्या। या प्रसंगी आकर्षक अशी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। परमपूज्य शिवप्रसाद देवरू स्वामीजींनी दीपोत्सव पाहून युथ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं। यामुळे एक प्रकारे मन उजळणारे संस्कार होत असून अशी ही दीपोत्सवाची परंपरा युवकांच्या वतीनं चालू केली असून युवकांनी धार्मिक व सामाजिक कार्यात सक्रिय राहावं। तर दीपोत्सवामुळे आपल्यात आपुलकीचे नातं निर्माण होत असे, तर ही परंपरा अशीच चालू ठेवून सर्व आदर्श समाज व युवा पिढी निर्माण करावी असं आवाहन त्यांनी केलं। या कार्यक्रमासाठी कल्याण सिद्धेश्वर युथ फाउंडेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचं सहकार्य महत्त्वाचं ठरलं, तर भाविकांचंही सहकार्य लाभलं। अध्यक्ष ओंकार देसाई यांनी सर्वांचे आभार मानले।